मुळशीचे एक वादळ अख्ख्या महाराष्ट्रभर थैमान घालते. मैदानात नुसता वावटळीसारखा धुरळा उडवते. फक्त त्याची एक झलक बघायला 900 किलोमीटरवरून लोक येतात. अहो, हिंद केसरी मैदान मारणं म्हणजे नुसता पोरखेळ करून टाकला होता त्यानं. हा आहे सुसगावकरांचा बकासूर. अहो, हा खोंड अवघ्या 5000 रुपयाला मागितला होता आणि जेव्हा मोठा झाला तेव्हा 3 कोटीला मागितला. पहिल्या वेळी मैदानात नेला तेव्हा माणसं म्हणली काय आणलंय असलं बुटकं. पण आता जर त्याला 2 दिवसाच्या गॅपनं पळवायला नाही नेलं तर गोठ्यात नुसता धिंगाणा घालतो. पण मालकाच्या मागं अगदी शेळीसारखा चालतो. आपला बैल बकासूरवर पळावा हे प्रत्येक बैल मालकाचं स्वप्न आहे. त्याच्या अंगावरचा गुलाल आपल्या कपाळावर जरी लावला तरी माणसं देवाचं दर्शन मिळालं म्हणून हरकून जातात. पण एक वेळ अशी आली होती की त्याच्या पोटातून तार आणि लोखंड निघालं होतं. बकासूर पळायला थोडा कमी आला होता, पण काही दिवसातच पुन्हा त्यानं पिकअप घेतला आणि मैदान मारू लागला. याच बकासूरचा सगळा कच्चा चिट्टा तुम्हाला मी सविस्तर सांगतो, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुणे जिल्ह्यातल्या सुसगाव तालुक्यात बकासूरचा जन्म झाला. बकासूरचे मालक मोहिल शेठ धुमाळ यांना लहानपणापासूनच बैलगाडा शर्यतीचा खूप नाद होता, कारण मोहिल शेठचे मामा बैल पळवायचे. त्यावेळी मोहिल शेठ सुद्धा त्यांच्यासोबतच असायचे. मोहिलचा हा नाद बघून संतोष मामांनी त्यांना सांगितलं, तू फक्त 10वी पास हो, तुला बैल घेऊन देतो. पण मोहिलच्या घरच्या गाईलाच एक खोंड झाला. त्याचं नाव मोहिलच्या आजी आजोबांनी सरपंच ठेवलं होतं. पुढे जाऊन तो बकासूर झाला. मोहिल सांगतात त्यांच्याकडे ऊस टाकायला येणारा माणूस बकासूरला अवघ्या 5000 रुपयात मागत होता. पण मोहिलचे आजोबा म्हणाले घरचा बैल मी विकू देणार नाही, कारण त्यांच्या आजोबांनी मोहिलला सांगितलं होतं की विकत आणलेलं जनावर विका, पण घरचं जनावर विकायचं नाही. तुम्ही विकत आणले ना म्हणलं, तुम्ही विकत आणलेलं विकून टाका, पण घरी झालेलं मी विकून द्या म्हणून. हे कोण बोललेलं? आजोबा बोललेले. बकासूर आता थोडा मोठा होऊ लागला होता. आपला बैल कसा पळतोय हे बघण्यासाठी मोहिल शेठनी बकासूरला पहिल्या बिनजोड शर्यतीला उतरवायचं ठरवलं. ते सांगतात बकासूरला सुरुवातीला मैदानात घेऊन गेले तेव्हा त्यांच्याकडे खुट्या सुद्धा नव्हत्या ठोकायला. पिकअपला आणि झुडपाला बैल बांधला होता. शिवाय पहिल्यांदा बकासूरला मैदानात घेऊन जाताना लोक बकासूरवर हसत होती. मोहिल शेठ बकासूरला ढकलत होते आणि त्यांचे मित्र कासऱ्याला धरून ओढत होते. हे सगळं चित्र बघून लोक बकासूरची थट्टा उडवायला लागली. वैभव मामा साळुंके हे बकासूरच्या गाडीचे पहिले ड्रायव्हर होते. वैभव मामा हे खूप चांगल्या ड्रायव्हरपैकी एक आहेत. पण त्यावेळी त्या बिनजोड शर्यतीत बकासूरची हार झाली. त्यानंतर मोहिल शेठ यांनी ठरवलं की घरच्या दावणीचाच बैल विरा ह्याच्यासोबत बकासूरला पळवूया. आता बकासूर आणि विरा या दोघांची गाडी पळायला लागली. त्यावेळी बकासूर खूप पळाला आणि पहिल्या बिनजोडचा मानकरी ठरला. अगदी कमी वयातच बकासूर सलग 25 बिनजोडचा मानकरी ठरला. ह्या सगळ्या शर्यती त्याच्या आदत वयातील आहेत. शिवाय असाच एकदा नारायणपूर मैदानात बकासूर मैदानात आला. त्यावेळी त्याला सरपंच या नावाने ओळखलं जायचं. पण प्रसिद्ध समालोचक प्रवीण घाटे यांनी असं समालोचन केलं की मुळशीचा बकासूर मैदानात आलाय हे नाव त्याला हिनवण्यासाठी नव्हतं, तर त्याच्या ताकदीचं प्रतीक म्हणून त्याला देण्यात आलं होतं, जो आसुरासारखा मैदानात पळायचा. आम्ही त्याचं नाव सरपंच ठेवलं होतं. पण आम्ही एक नारायणपूरच्या मैदानात गेलो होतो. पहिल्यांदा मोठं मैदान होतं, तिथं अलाउन्स सर प्रवीण घाटे होते नाही का, त्यांनी आता गट पळून आल्यावर त्यांनी जाहीर केलं नाही का मुळशीचा बकासूर पळतोय म्हणून. तेव्हापासून पब्लिक त्याला बकासूरच म्हणतात. बकासूर जसा जसा मोठ्या मैदानात उतरायला लागला तशी त्याला अजून एका बैलाची साथ मिळाली. तो म्हणजे जयेश पाटलांचा सोनार पाड्याचा सोन्या. ह्याच सोन्याला बकासूरचा पहिला गुरु सुद्धा म्हणतात. या बैलासोबत पळून पळून बकासूर अजून लोकांच्या नजरेत आला. सोन्यासोबतच बकासूरने 2023चं पुसेगाव हिंदकेसरी मैदान मारलं होतं. डावीला पळतोय सोन्या 50-50 आणि उजवीला सुसगावकरांचा बकासूर. तो सलग शर्यती जिंकत होता, त्यामुळं तो लोकांचा आवडता बैल बनला होता. पण मोहिल शेठ म्हणतात माझं स्वप्न तेव्हाच पूर्ण झालं होतं जेव्हा बकासूरनं 2023चं पुसेगाव हिंदकेसरी मैदान मारलं होतं. आता त्याने जिंकलेल्या मोठ्या शर्यतींकडे एक नजर टाकूया. बकासूरने रुस्तमे हिंदकेसरी मैदानात महिब्यासोबत 1 नंबर केला आणि थारचा मानकरी झाला. पेडगावला हिंदकेसरी बलमासोबत, कोरेगाव हिंदकेसरी परत एकदा बलमासोबत, सरदार बापकर हिंदकेसरी वेगाचा शेवट सर्जासोबत, रुस्तमे हिंदकेसरी महिब्यासोबत, 2024ला पुसेगाव हिंदकेसरी घोटचा सर्जासोबत, पेडगाव हिंदकेसरी लखनसोबत, पेडगाव आदत हिंदकेसरी एक्कासोबत, वडकी मैदानात बावऱ्यासोबत हिंदकेसरी आणि माळशिरस मैदानात चिक्यासोबत हिंदकेसरी. एवढंच नाही तर तो सलग 2 दिवसात 2 वेळा हिंदकेसरी झाला होता. एकूण 11 वेळा हिंदकेसरी किताब मिळवलेला बकासूर हा एकमेव बैल आहे. त्यामुळे लोक त्याला अक्रम हिंदकेसरी बकासूर असं म्हणतात. बकासूरची ती गती बघून इस्रायलने त्याच्यावर संशोधन करण्यासाठी त्याला 3 कोटी रुपयाला मागितला होता. पण मोहिल शेठ यांनी ही मागणी नाकारली आणि सरळ सांगितलं माझ्या बकासूरची किंमत करायची नाही.
एवढा यशस्वी बैल आणि त्याचा रुबाब बघून बकासूरला खूप प्रसिद्धी मिळाली. त्याचे एवढे चाहते झाले आणि लोकांचं एवढं प्रेम मिळायला लागलं की त्याला रुस्तमे हिंद केसरी चंद्रहारदादा मैदानात बाउन्सरची गरज पडली होती. चंद्रहारदाच्या मैदानात बाळवणीला. रुस्तम हिंद केसरी बाउन्सर कडे लागले. बाउन्सर. आसपास लोकांची एवढी गर्दी असायची पण बकासूर ताबा सोडत नव्हता. अहो सुरुवातीला 2 वर्ष त्याला व्यसन सुद्धा नव्हती. बिना व्यसनीचाच तो पळत होता आणि मैदानात पाय ठेवायचं म्हणलं की उजवा पाय पहिल्यांदा टाकणार आणि मगच मैदानात प्रवेश करणार. बकासूर पळताना सुद्धा तुम्ही बघितलं असेल की तो वाकडी मान करून झेंडेवाल्या पंचाकडे बघत असतो. त्याची झेंड्याकडे बारकाईने नजर असते. झेंडा खाली पडल्या पडल्या तो जोरात झेप घेऊन पळायला सुरुवात करतो. मोहिल शेठ सांगतात झेंडा पडला आणि आपला हात जरी बकासूरच्या वेसनीला असला तरी बैल ऐकत नाही, लगेच सुटून जातो. त्याचा एक डोळा झेंड्यावरतीच नजर असते. फक्त हात ठेवलेला असतो बैल आणि शांत उभा राहतो. बैल झेंडा पडला की डायरेक्ट सुटून जातो ऑटोमॅटिक. पण बैल जुंपायला घेतल्यावर एवढा शांत असतो की असं वाटतं हा बैल पळणारच नाही. निकाल रेषा संपली की बैल पुढे जाऊन लगेच थांबतो, जास्त लांब पळत जात नाही. बैल बेशिस्त अजिबात नाही. शर्यतीच्या आदल्या दिवशी सुद्धा त्याला गरम पाण्याने धुतलं जातं, तेव्हा बैल एकदम शांत उभा असतो. त्याला पहाटे 3 वाजता धुतला जातो. त्यानंतर रंगून वगैरे 4च्या आसपास गाडीत भरला जातो आणि तिथून मग ते जिकडे शर्यत असेल तिकडे जायला निघतात. ज्या वेळेस बैलाला इकडून तिकडे नेलं जातं त्यावेळेस कंटिन्यू 200 ते 300 किलोमीटर बैल उभाच असतो, गाडीत अजिबात बसत नाही. आणि बकासूर असा आहे की मुक्काम जरी एखाद्या ठिकाणी असला तरी त्याला आसपास जनावरे लागतात. गाई म्हशी त्याला त्याच्या गोठ्यात लागतातच. बऱ्याच गाडी मालकांचं असं मत आहे की बैलाला गाई म्हशींच्यात बांधायचं नाही, त्याची रग कमी होते, त्याचा ताव कमी होतं. पण मोहिल शेठ सांगतात उलट बाकीच्या जनावरांच्यात बांधल्यावर बकासूर जास्त पळतो. आणि जेव्हा एखाद्या नवीन बैलासोबत पैरा करायचा असतो त्यावेळी वैभव साळुंके, मोहिल शेठ हे बुधाच्या विठ्ठल ड्रायव्हरला फोन करतात की बाबा हा बैल कसा पळतो म्हणून. मग ते सांगतात की तो बैल कोणत्या मैदानात पळाला होता, तो बैल किती तावाचा आहे. नंतर संतोष मामा त्याचे सगळे व्हिडिओ बघतात आणि पैरा ठरवतात. मोहिल शेठ सांगतात पैऱ्यांचं सगळं काय आहे ते संतोष मामाच बघतात. पण अलीकडच्या काही काळात बकासूर पळायचा थोडा कमी आला होता. बकासूरच्या पडत्या काळात बऱ्याच जणांनी त्याला नावं ठेवली. बकासूर संपला, 4 दिवसाचा पाहुणा होता, पण त्याच्या पोटात लोखंड आणि तार निघाली होती. बैल आजारी असलं की खूप भीती वाटते. त्यावेळी मोहिल शेठ सांगतात बकासूर सोबत पळण्यासाठी 45,000 रुपयांची त्यांच्याकडे वायदी मागितली होती. आम्ही पण वायदी दिलेली. जेव्हा बकासूर पळत नव्हता तेव्हा आमच्याकडे 45,000 वायदी मागितली होती पहिल्यांदा. बकासूर जेव्हा बॅकफुटवर गेला तेव्हा टॉपची बैल मालक सुद्धा त्याला पैरा द्यायला तयार नव्हती. बऱ्याच जणांनी तर फोन सुद्धा उचलले नाहीत. काहींनी ऐनवेळी बैल आजारी असल्याचं कारण सांगून पैरा रद्द केला. कितीतरी बैल मालकांनी बकासूरच्या पडत्या काळात त्याची साथ दिली नाही. पण या उलट बकासूरने गरिबांची बैल पुढे आणली. मोहिल शेठ म्हणतात बकासूरची खासियतच ही आहे की तो नवीन बैलासोबत पळून 1 नंबर करतो. जसं काय तो नव्या बैलाला मार्गदर्शनच करतोय. शिवाय जर एखादी गाडी बकासूरच्या गाडीला घासली किंवा एखाद्या गाडीने बकासूरची गाडी मारली तर तो बैल फेमस होतो. गरिबाची बैल उजेडात आणणारा बैल म्हणून बकासूरला ओळखलं जातं. बकासूरच्या मालकांवर लोक टीका करतात की हे बैलाला किती पळवतात, त्याला अजिबात विश्रांती देत नाहीत. पण मोहिल शेठ म्हणतात बकासूरला 2 दिवसांची विश्रांती मिळाल्यावर 3ऱ्या दिवशी जर त्याला पळायला नाही नेलं तर तो स्वतःलाच दुखापत करून घेतो, मारतो, गोठ्यात बांधत असताना मॅट फाडतो. दुसरं कोण सोडायला गेलं की सोडून देत नाही. त्यावेळी मोहिल शेठ शिवाय दुसऱ्या कोणालाच बकासूर जवळ येऊन देत नाही. वैभव साळुंके म्हणतात की तो पळून आला की दुसऱ्या दिवशी 10 ते 15 मिनिटं मातीच्या खड्ड्यात खेळतो. तिथून काढून गोठ्यात आणला की खुटीला शिंग लावतो. 1-2दा तर त्याच्या पायाला पण जखम झाली होती. तिथे आमचा मातीचा गड्डा आहे, त्यात बैल जवळजवळ 10-15 मिनिटं खेळत बसतो. आतमध्ये नेला त्या कुटीतच शिंग घालतो. 2-3 वेळा लागलेलं पण आहे त्याच्या पायाला. 2 दिवसांनी त्याला पळवला नाही तर तो कोणाला तरी मारून टाकल, एवढा अग्रेसिव्ह आहे बकासूर. बैल जास्त 2 दिवसाच्या वरचा बैल मी थांबवला ना, बैल 3ऱ्या दिवशी इथं कुणाला तरी मारून तरी टाकल, नाही तर स्वतःला काहीतरी करून घेईल. पण मोहिल शेठ आले की तो उठून उभा राहतो. मोहिल शेठ म्हणतात तो देव अवतारच आहे, त्यामुळे त्याला कोणत्या गोष्टी सांगायची गरज पडत नाही. कासरा नसला आणि मी गोठ्यात असलो की तो मागच फिरत असतो. त्याला मोकळं राहायची सवय. पण जसं जसं त्याचं वय होत चाललंय तसा तसा बैल थोडा अग्रेसिव्ह व्हायला लागलाय. मोहिल शेठ शिवाय कोणाला जवळ येऊन देत नाही. पण मोकळा सोडला तर त्यांच्या मागे अगदी शेळीसारखा चालत असतो. कितीतरी लोक बकासूरला फक्त बघण्यासाठी मैदानात येतात. नोकरदार वर्ग तर 900 किलोमीटर वरून ट्रॅव्हल्स बुक करून येतात. त्याच्या चाहत्यांनी बकासूरचे टॅटू काढलेत, त्याच्यासाठी उपवास केलेत, पदयात्रा केल्यात. आमिर डांगे यांनी 220 किलोमीटरची अनवाणी पायी यात्रा केली होती. वैभव साळुंके म्हणतात बकासूरच्या फॅनचे दिवसातून 20 ते 25 फोन येत असतील तरी सुद्धा मी सगळे फोन उचलतो. वयस्कर माणसं तर रडतात बकासूर हरल्यावर. नागठाण्याला बकासूर एकदा हारला होता तर एक आजोबा मोहिलच्या गळ्यात पडून रडले आणि म्हणले टेन्शन घेऊ नकोस, बकासूर पुढचं मैदान नक्की मारेल. तर वरती बैल जाऊन बांधला. एक आजोबा होते,
गायात येऊन पडले आणि रडत होते. म्हणले तू टेन्शन घेऊ नको, पुढल्या मैदानात आपण परत मारू. बरेच जण असे आहेत ज्यांना शर्यतीचा नाद नसून सुद्धा बकासूरमुळे फक्त नाद लागलाय. शिवाय बकासूरमुळे अनेक गाडी मालकांना असं वाटायला लागलं की आपण सुद्धा बैल पाळावा. त्यामुळे नवे बैल मालक तयार होऊ लागले. बकासूरच्या यशात त्याला साथ देणाऱ्या बैलांचा सुद्धा हात आहे. जसा की सोन्या 50-50, मथुर, शंभू, कात्रजकरांचा सुंदर, घोटचा सर्जा अशी बैल आहेत. लोक त्याच्या अंगावर पडलेला गुलाल कपाळावर लावायला गर्दी करतात. मोहिल शेठ म्हणतात बकासूरची किंमत मी करूच शकत नाही, मग ती किती पण कोटीला मागू द्या. तो देव आहे आणि देवाची किंमत करणारा मी कोण. मित्रांनो, एका मुक्या प्राण्याला मैदानात लोकांनी देवाचा दर्जा दिला. त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करू लागले. तो फक्त दिसावा म्हणून लोक चढाओढ करू लागले. खरंच बैलगाडा शर्यत लोकांना त्यांच्या देवाला सुद्धा भेटवते असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या वारी या चॅनलला सबस्क्राईब करा.